परिसरामध्ये छत्रपतींचे पाऊल पडलेले आहेत। हा फार महत्त्वाचा भाग आहे बरं का। तुम्ही या मातीत जन्माला आलात हे अनंत जन्मीचं तुमचं पुण्य आहे, अनंत जन्मीचं। तुम्हाला जी हवा येते सातारकडून, प्रतापगडाकडून, रायगडाकडून, ती असं छत्रपतींनी तयार केलेल्या स्मारकाकडून येणारी हवा आहे। छत्रपतींना 400 वर्ष झालेलं आहेत। एवढ्या पिढ्या उलटल्या, जन्माला येण्या अगोदर गर्भामध्ये त्या माणसाचं स्थान यांनी हृदयामध्ये मिळवलेलं आहे। जन्माला येण्या अगोदर, जन्माला आले की तो शिवाजी महाराजांचं नाव घेतो, ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेतो, हृदयात स्थान मिळवले। कान उघडून ऐका, गरिबीला नशीब समजू नका, गरिबीला पुरुषार्थ करण्याचं साधन समजा आणि श्रीमंत व्हा, तर जन्म आहे तुमचा। ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, मनती ज्ञानदेव तुम्हायसे, मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, ब्रह्मादिक जेते तुम्हा ओळगणे, इतर तुळने काय पुढे, तुगा म्हणे नेनो युक्तीची ते खुली, म्हणून ठेविली पायी डोई, मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, विठ्ठल बास वाढव, थोडा बास वाढव आणि इको कमी कर जरा। सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच येण्याचा योग आला आणि इथं आल्यानंतर आळंदीत आलो असं मला वाटलं, परके पण जाणवलं नाही। तुम्ही घरोघरी जाऊन ज्ञानेश्वरी पारायण केलं, 700 घरांमध्ये पारायण केलं। या गावाचं दुसरं वैशिष्ट्य मध्ये, या गावात मशिदीमध्ये पारायण झालं। मुस्लिमांनी त्यांचं स्वागत केलं आणि हे सगळं ऐकल्यानंतर हाच भारत जर सगळ्या लोकांच्या समोर आला आणि हीच बंधू भावाची बांधिलकी ग्रुप जर पुढं आला तर आपल्या देशाचं कल्याण होईल। खूप लांबून लोक आलेत, काही ऐकण्याकरता आलेत, काही ना असं वाटतं खरंच बोलतो का ते आलेत। कारण की बऱ्याच लोकांच्या तक्रारी आल्या की तुम्ही टीव्हीवर बोलताना पाहिले पण असं प्रत्यक्ष पाहिलं नाही। भावना आहेत त्यांच्या। आणि सगळ्यात चांगली बाब अशी की आपला हा सुवर्ण महोत्सव आहे, जो तरुण पोरांनी बांधिलकी ग्रुप जो आहे त्यांनी जे स्वागत केलं भगवानगडाचं, मला काही अपेक्षा नाही। आता आमच्या भागाकडची गोष्ट वेगळी आहे। भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली आणि ज्ञानेश्वरीची परंपरा भगवानगडावर सुरू झाली, तर त्यांचं ते दैवत आहे भगवान बाबा। पण जेव्हा आम्ही इतरत्र जातो तशी फारशी अपेक्षा नव्हती, पण असं जाणवलं नाही तुमच्या गावामध्ये। आणि सुवर्ण महोत्सव तुमच्या गावाचा आहे। ज्या परिसरामध्ये छत्रपतींचे पाऊल पडलेले आहेत, हा फार महत्त्वाचा भाग आहे बरं का। तुम्ही या मातीत जन्माला आलात हे अनंत जन्मीचं तुमचं पुण्य आहे, अनंत जन्मीचं। तुम्हाला जी हवा येते सातारकडून, प्रतापगडाकडून, रायगडाकडून, ती असं छत्रपतींनी तयार केलेल्या स्मारकाकडून येणारी हवा आहे। आणि साताराचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, घराघरामध्ये मिलिटरीचे लोक आहेत बरं, देशाचं संरक्षण करणारी लोक आहेत। आणि आमच्याकडची जी लोक आहेत ती भारताला साखर खाऊ घालतात, कारण की ते तोडतात म्हणून तुम्हाला गोड मिळतं, पण देशाचं संरक्षण मात्र सातारकर करतात। आणि हे जे एवढं शांत बसलेलं पाहिलं, शिस्त पाहिली, तर फार बरं वाटलं। लक्ष देऊन ऐका, मूड पण माझा छान आहे। विठ्ठल विठ्ठल, जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे, फार किंमत आहे बरं का।
मोठी माणसं जे असतात ना, ती नाव घेऊन बोलत नसतात. हा फार महत्वाचा विषय आहे. अनेक अभंग आहेत जगद्गुरु तुकोबारायांचे. शृंगारिले बाळ खवतुके, अनेक ठिकाणी. असं मोठ्या माणसाचं नाव घेत नाहीत, असं दुरून उल्लेख असतो. प्रेम आदरामध्ये आहे. ज्या दिवशी प्रेमातला आदर संपला त्या दिवशी तुमची सोडचिठ्ठी झाली, तलाक झाला. जोपर्यंत आदर आहे एकमेकाबद्दल, एकाचा नाही म्हणत मी बरं का, एकाचा नाही म्हणत, एकमेकाबद्दल आदर जोपर्यंत आहे तोपर्यंत ती मिठी घट्ट आहे, तोपर्यंत सुख आहे, तोपर्यंत आनंद आहे. जगाने कितीही जरी कष्ट दिले तरी ती एकत्रितपणा जो आहे, आदर जो आहे, तो सुटत ते जीवनामध्ये. आणि तो आदर इतका महत्वाचा आहे. आदराने प्रेम वाढतं. बोलताना सुद्धा मजा येते हो. आदराने जर तुम्ही टोमणा मारला ना तर नवरा हसल्याशिवाय राहत नाही. टोचून बोललं तरी ते टोचलेलं लागत नाही, त्याला आदर मानतात कुठल्याही बोलण्यामध्ये. आणि डायरेक्ट शिवी दिली ना तर आपलं अंतकरण आपण बाहेर काढतो. छत्रपतींचे तुम्ही पत्र वाचा, ती जी भाषा आहे, त्यांचं जे बोलणं आहे, आदरयुक्त बोलणं आहेत. अहो, आदराने त्यांनी महाराष्ट्र जिंकलाय महाराज, आदराने. युद्ध हा भाग जीवनाचा आहे, पण माणसं गोळा करण्याकरता आदर दिखावू नको, आतून पाहिजे आदर. पुन्हा सांगतो तुम्हाला, खासदार होतात, आमदार होतात, ही आदर जितका असेल. आमच्याकडचा एक आमदार आहेत, तो 40 वर्षापासून आमदार आहेत. तर ते हैदराबादला गेलो होतो, ते हैदराबादच्या आमदारांनी त्यांना विचारलं, अहो आम्ही तर 10 वर्ष टिकवू शकत नाही, तुम्ही 40 वर्ष आमदार आहेत, असं काहीतरी द्या आम्हाला. काही नाही म्हणे, 10वा आणि स्मशान ह्या 2 गोष्टी कधी सोडायच्या नाहीत. तुम्हाला मरेपर्यंत लोक विसरणार. आदर कुठं द्यायला पाहिजेत, कुठं उभं राहायला पाहिजेत. पैसे न देता निवडून येतात. काही काही लोक त्यांना पैसे देतात की आम्ही तुम्हाला निवडून देतो. आदर, आदरामध्ये ताकद आहे, आदरामध्ये महत्व आहे. आपण विसरतो, हे आदर देणं विसरतो. आदर, आपले आदर पाहिजे बरं. पुन्हा मला भाषा, आपली कशी नोट चालली पाहिजेत, पण दुसऱ्यांनी आपल्याला कोरी दिली पाहिजे. मानसिकता का आली का? आपण काही बोललो तरी चालेल, पण दुसऱ्यांनी आदर केला पाहिजे, असं होत नाही. विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंताचं वर्णन करत असताना 3 शब्द वापरलेले आहेत. अमानी मानदो मान्य. भगवंत स्वतः अमानी आहेत, मान न घेणारे आहेत. अमानी, मान मिळाला काय न मिळाला काय, अमानी आहेत. अमानित्व ज्याला म्हणतो आपण विष्णू सहस्रनामामध्ये, अमानी. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्याचा अपमान करा. काही काही लोक योगायोगाने चहा घेत नाहीत. अनेक कारणं असू शकतात. पित्त असेल, साखर चालत नसेल म्हणून सोडला असेल, पण त्या सोडण्याचा सुद्धा अभिमान आहे. मी चहा घेत नाही, अरे असं का बोलतो, नकोय म्हणणं. मी जरा सौम्य भाषेत बोललो बरं का. एक महाराज माझ्या बरोबर होता, शिक्षण कमी होतं, अहंकार जास्त होता. योगायोगाने त्याला कॉफी आणून दिली, तिने असे मोठे डोळे केले. म्हणलं काय झालं रे? मला कॉफी? म्हणलं नेमकं काय पाहिजे तुला? दूध पाहिजे. गोड बोल ना जरा, दूध द्या, मला कॉफी नको. डोळे मोठे करून बोलू का त्याला? काय बोललो तू म्हणलं काय जावं का त्या घरातला? जे देतात ते घे, ते आदर आहे. लक्षात ठेवा, जे देतात ते घ्या, आदराने दिलेले. मागून भीक मिळत असते, मागू नका. कळत न कळत तुम्ही भिकाऱ्याच्या लाईनीला गेलेले असता. तुम्ही कितीही मोठे असा, देवाकडे जरी गेले तरी तुम्ही भीकच मागत असतात. ती वृत्ती जात नाही. कितीही दिली तरी ते भिकारीच आहेत. मागू नका, आदर द्या. अमानी मानदहा, मान देणारे. भगवंताचं वर्णन आहे बरं का. भगवंत अमानी आहेत, पण आलेल्या माणसाला मान देतात.
मानदहा, आणि म्हणून ते मान्य आहेत. ही आदराची व्याप्ती, आदराचा अर्थच लोकांना माहित नाहीत. आदराने जग जिंकता येतं महाराज, आदराने लोकांच्या हृदयात स्थान मिळवता येतं. दिलं गेलेलं काही नसतंय. ज्ञानोबराय 700 वर्षापूर्वीचे, जगद्गुरु तुकोबाराय 400 वर्षापूर्वीचे, छत्रपतींना 400 वर्ष झालेलं आहेत. एवढ्या पिढ्या उलटल्या, जन्माला येण्या अगोदर गर्भामध्ये त्या माणसाचं स्थान यांनी हृदयामध्ये मिळवलेलं आहे. जन्माला येण्या अगोदर, जन्माला आले की तो शिवाजी महाराजांचं नाव घेतो, ज्ञानोबराय तुकोबारायचं नाव घेतो. हृदयात स्थान मिळवले पिढ्यान पिढ्यावर. एका हृदयात नाही. हिरो एका टायमाला चालतो. एखादा पिक्चर चालला तर हिरो. आता जुन्या काळातले हिरो आज माहिती नाही लोकांना, मधल्या काळातले माहित नाही. आताच्या काळातल्या लोकांच्या हिरोकडे जर बघितलं, हिरो वाटतच नाही ते. जुन्या लोकांना विचारा काही हिरो आहे का म्हणे, काय तब्येत म्हणजे तुला काय घेणे, मी रसिक आहे म्हणे पिक्चर. मला कसं जुने लोक, माझा मुद्दा आहे का, एक पिढी राजकारणी लोकाला आणि नटाला लक्षात ठेवते, पण ज्यांनी आदर दिलाय जगाला आणि ज्यांनी जगाला ज्ञान दिले, चंद्र सूर्य असेपर्यंत कीर्ती येते. चंद्र सूर्य असेपर्यंत. तुम्हाला कोणी सांगितलं होतं का घराघरात जाऊन ज्ञानेश्वरी पारायण करा? बोला ना. मशिदीत जाऊन पारायण करा. आणि हे ज्ञानोबरायांचं मोठेपण आहे. धर्म दुसरा आहे मुस्लिमाचा, तरी माऊलीमुळे तुमचा आदर होतो. दुसरं कारण सांगा मला, कोणत्या कारणामुळे मशिदीमध्ये तुमचा आदर झाला? माऊलीमुळे झाला. याला म्हणतात आदर, हृदयात स्थान मिळवलेलं. म्हणून जगत असताना असं जगा, किमान ज्ञान नसलं तरी चालेल, वैराग्य नसलं तरी चालेल, पण हृदयामध्ये समाजाला सन्मान ठेवा. मी मागे तुम्हाला बोललो होतो, जगातला कुठलाही व्यक्ती असू द्या, किती मोठा वक्ता असू द्या, समोर समाज असला ना, माणूस झिरो असतो. हे ज्ञानोबराय सांगतात. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नव्हे. म्हणून श्रोत्याचा प्रत्येक क्षण तुम्ही वापरतायत, आदर देऊन वापरा. कुठेही पूर्ण ज्ञानेश्वरी श्रोत्यांना देव मानलेले आहेत, श्रोत्यांना मोठं आदर दिलेला आहे. ज्ञानेश्वरी प्रिंट वेल नसताना 700 वर्षात पिढ्यान पिढ्या चालत, काही नव्हतं त्या टायमाला. काही ज्ञानी लोकांनी गाथा बुडवला. मराठी आहे का? काही ज्ञानी लोकांनी गाथा बुडवला, अज्ञानी लोकांनी गाथा तारला. बेकार आढी बर काही. ज्ञानी मनुष्य स्वतः दुखी असतो, कळायला अक्कल आली ना, दुखी असतो, आणि दुसरा असला सुखी पाहवत नाही तो. जेवढे कायद्यातल्या तरतुदी आहेत, चोर रस्ता गावकऱ्यांनी काढल्यात का त्या? बोला ना. पळवाटा कुणी काढल्यात? कायदा बनवणारे ज्ञानी आणि पळवाट काढणारे, देशाला फसवणारे ज्ञानीच आहे ते. इन्कम टॅक्स चुकवणारे काय गावठी माणसं आहेत का? बोला ना. आपण हेच म्हणतात देश बुडवणारे कुणी? ऊसतोड कामगारांनी, शेतकऱ्यांनी, का हे आज जमलेली जी सप्ताहातली मंडळी यांनी? बुडवणारे इथं नाहीच, जिथं बुडवायला पाहिजे त्याच्या शेजारी येते. याच्या पुढे बोललो तर मर्यादा भंग होईल. आदर द्यायला शिका. ज्ञानी आहात ना, आदरयुक्त ज्ञान नसल्यामुळं तुमचं विष तुम्हाला त्रास देतं. ऐकत चला, फार छान विषय. ज्ञान आहे, पण ज्याला ज्ञान आहे त्याला समाधान नाही. कायम अहंकारी, कायम टेन्शन मध्ये, कायम फुगलेला. त्याचं ज्ञान त्याला जर समाधान देत नाही, जगाला काय समाधान देणार आहे? जो जन्माला आलेला ज्ञानी, तो त्याच्या आई बापाला सांभाळत नाही, त्याने गाव काय सांभाळायचं? देश काय सांभाळायचा त्यांनी? ज्यांनी उपकार केले त्याचे उपकार मानले जात नाहीत, जगाला काय उपकार करणार आहेत?
म्हणून तुमचं शहाणपण हे अहंकार वाढीसाठी कारणीभूत आहेत, आनंदासाठी नाही. ज्ञानोबाईंचं जे ज्ञानीपण आहे ना, अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन फार गोड आहे बरं का. ज्ञानियांचा राजा असाही पाठ आहे, ज्ञानियांचा गुरु असाही पाठ आहे. पण ज्ञानी लोक गुरु पुढे झुकतात आणि महाराव म्हणजे श्रीमंत हे राजा पुढे झुकतात. उलटे जेवढे जगातले श्रीमंत लोक आहेत, एक नोटीस पाठवली ना, तुम्हाला काय सांगायचं, मग तुमचाच भाग आहे त्याच्यामध्ये. एक नोटीस, एक खूप जास्त मंत्री गडबड करत होता, 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जास्त रोज भाषण द्यायचं. त्याला बोलवलं मुख्यमंत्र्यांनी. गेला तो चेंबरमध्ये. काय म्हणस, काय एक फाईल आहे म्हणे, थोडी वाचली तर बरं राहील. काही बोलली नाही कळालं, काही नाही. एक फाईल वाचायला दिली, पाया पडला, बाहेर आला. तोच माणूस एका तासात बदलला. मला माहीत नव्हतं हे सरकार चांगलं आहे म्हणून. कशामुळं? याचं हे झुकवणं म्हणतात, याला राजा लागतो. म्हणून अभंगामधले जे चरण आहेत ते असे आहेत, ज्ञानियांचे गुरु आहेत. सगळं जग अध्यात्मातलं गुरु पुढे झुकतं आणि श्रीमंत लोक राजा पुढे झुकतात. एक फाईल, एक नोटीस, का तुम्हाला अटक करू नये, तुमची चौकशी, किती साधं पत्र आहे. हा अधिकार राजाला आहे. म्हणून जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस घाबरत असेल तर तो राजाला घाबरतो, आणि शिष्य कितीही विद्वान झाला तो घाबरत असेल तर गुरुला घाबरतो. की दोन श्रीमंती आहेत, एक भौतिक श्रीमंती आहेत आणि एक आध्यात्मिक श्रीमंती आहेत. तुम्ही माझ्या समोर बसलात ना, दोन अंगाने आहेत. एक जेवण केलं तर भौतिक शरीर तृप्त होतं, आणि जर चांगलं ज्ञान असेल ना, हृदय तृप्त होतं. आईचं जे नातं ना, आईचं नातं इतकं गोड आहे. आईला मुलाकडे पाहिल्यानंतर कळतं की दुःखी आहे का सुखी आहे. हा पहिला टप्पा. आणि जेवता जेवता प्रत्येक घासाला, तुम्ही निरीक्षण केलं नाहीत, प्रत्येक घासाला त्याची तृप्ती वाढते. तसं तसं त्या मुलाचा चेहरा उमलतो. त्या उमलण्याबरोबर आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पसरतो. मुलगं जेवलं ना, आई ढेकर देते फारच. हे आतलं जग आहे. एकदा मोठा झालात ना, आतल्या जगाला तुम्ही वंचित होतात. हे दुर्दैवी मोठेपण आहे. कोणी विचारत नाही तुम्हाला. किती कष्ट करा, नातेवाईकाचे किती करा. राजा भर्तृहरी सांगतात, पोळायचं असेल ना, नातेवाईकाला जवळ करा. कोण सांगते? विक्रमादित्याचे मोठे भाऊ, उज्जैनीचे राजे. हे नातक होते. किती जग तुम्हाला मान देईल, पण नात्यातले लोक तुम्हाला म्हणणार आमचं अजून करायचं राहिलंच आहेत. मोठा झाला म्हणून काय आम्हीच केलंय ना. एक जण तो उलटा म्हणला, तो कसा मोठा झाला मला माहिती आहे. काय बोलतो? कसा मोठा झाला मला माहिती आहे. मग तू का नाही झाला? आपल्याला ते करायचं नाही. काही भाषा आहे बोलायची आपल्याला. ते मी ना, हे गरीब लोकांच्या तोंडातून फार ऐकतो बरं का. माफ करा काय बोलतोय तुम्हाला. गरीब लोकांच्या तोंडातून फार ऐकतो. मुळात गरिबामध्ये विनम्रता नाही म्हणून श्रीमंत होत नाहीत. गरिबातला सगळ्यात मोठा दोष आहे.
कोणताही दुकानदार जो श्रीमंत होतो 12 तास बसतो दुकानावर. त्याची तपश्चर्या बघा. एका दिवसाकरता बसत नाही तो, आयुष्यभर तो दुकानात 12 तास. कंपनीचा मालक बघा, दिवस रात्र गाडलेला असतो कंपनीमध्ये. कामगार लोक 8 तास ड्युटी करून झोपतात, मालक नाही झोपत. आणि आजच्या काळातले जे कंपनीचे मालक आहेत ना, त्यांची इतकी वाईट अवस्था जगाची नाही आहेत. आता आपल्याकडे संध्याकाळी ना अमेरिकेत सकाळ आहे, आपले 10 वाजले की अमेरिकेचे फोन सुरू होतात त्याला, का की त्याचा धंदा तिथं पण आहे, त्याचा धंदा लंडनला पण आहे, भारतात पण आहेत. ह्या वेळा सांभाळून त्याला जगावं लागतं. आणि मग तो श्रीमंत होतो, मग हेलिकॉप्टर घेतो. आणि हा कसा कमवला मला माहिती आहे, येडे का काय कसा कमवला म्हणजे आयुष्य गहाण ठेवून पैसा कमवलाय त्याने. सन्मान करा त्याचा. म्हणून या अभंगात वर्णन आहे महाराव. राव होण्याकरता वेळ लागतो, रावाचा राव होण्याकरता महाराव होण्याकरता वेळ लागतो. आमचे ज्ञानोबराय महारावाचे मोठे राव आहेत. कारण की जयाची द्वारी अंगी ऐसे माऊली समजून घ्या बरं का. श्रीमंताची मुलं आहेत, एकही दंड बैठक मारत नाहीत. शरीराने दरिद्री आहेत, फुगलेले आहेत. डोळ्यापुढं काही आणू नका, सगळे श्रीमंत. अहो त्यांना जन्माला आल्यापासून सगळं ते जे खाल्ले ते पचवलंच नाही त्यांनी. एक गावठी माणूस होता तुमच्या भागाकडे, त्याला काय आपण विलास करणारा म्हणतो ना, ते काय वड्या नाल्यातला इलाज करतो त्याला, पोतराज टाईप वैद्य. त्याच्याकडे एक जण आला, तर ते लोण्यात तुपातलं श्रीमंत माणूस, त्याच्या पाय दुखता राहीना. हे गावठी वैद्य याची सळई गरम केली. जुने लोक म्हातारे बसले असतील बघा, त्यांना डागलेले आहेत का, तुमच्या गावात असतील डागलेले. म्हणजे समजा तर इथं दुखतं, डागलं ना ते नस मरून जाते आणि दुखणं बंद होतं, त्याला डागणं म्हणतात. जुन्या काळातलं उपचार आहेत. आज त्यांनी ते सळई गरम केलेली पाहिली, जे पळाला तो कोणी, मी तुम्हाला भेटला, मला तो असा म्हणून, तू गेला कशाला? तुझे जे डॉक्टर आहेत ना ते 5 स्टारमध्ये आहेत. शिंक आली तरी महिनाभर तुला आजारी ठेवतात, ते तुझे डॉक्टर आहेत. हे डॉक्टर बिना पैशाचे आहेत. लिंबू तोंडात धरून पिळणं तुम्ही बघितलं असेल ना, ते लोंड शक्य आहे का ते महाराज? त्यांना कसं सहन होते त्याची त्यांना माहिती. आपणहून दुःख स्वीकारतात, हेच मोठं भाग्य आहे. जे लोक बोलतात ना आम्ही एक खांबा दारू पितो किंवा एक पचवतो वगैरे, असलं काही नाही. तुम्ही तुमचं शरीर, देवानं दिलेलं शरीर आणि अवयव खराब करतायत, हे काही ज्ञानीपण आहे का? आणि 10-20 वर्षांनी तुमचे हात पाय कसे होतात काही कीर्तनात सांगायला पाहिजे. म्हणून ज्ञानोबराईचं वर्णन करत असताना अंगी ऐसे बळ, शरीर कसं असावं हे ज्ञानोबराईकडून शिकण्यासारखं आहे. जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती हे शरीर आहे जगातली. आणि अध्यात्मात सांगितलेलं आहे बरं, शरीर आद्यम खलु धर्म साधना. मला जर आज ताप आला असता, मी काही कीर्तन केलं असतं का? ताप न येण्यासाठी
क्षमता लागते ती तुम्हाला टिकवायलाच पाहिजे. म्हणून ज्ञानोबा काय म्हणतात, अंगी आहे पहिलं तर शरीर चांगलं पाहिजे. शरीर जर तुमचं चांगलं नसेल, तुमचं मनस्वास्थ्य चांगलं असू शकत नाहीत. तुमचं डोकं दुखू द्या बरं, योग्य निर्णय घेऊ शकाल का तुम्ही? योग्य चिंतन मांडू. म्हणून शरीर महत्वाचं आहे. ज्ञानोबा शरीराच्या बाबतीत काय सांगायचं तुम्हाला, इतकं गोड वर्णन नामदेव महाराजांनी माऊलीकडे पाहिल्यानंतर केलेलं आहे. उगवला खांब कर्दळीचा गाभा हे ज्ञानोबांचे शरीर आहे. आणि मला अजूनही कळत नाही, हे जे ज्ञानी लोक आहेत ना, ज्ञानोबाला पाहिल्यानंतर तोंड फिरवायचे. ज्ञानोबाला पाहिल्यानंतर तोंड फिरवायचे. हे प्रतीक आहे महाराज, हे प्रतीक आहे. आजही ज्ञानी लोकांना पाहिल्यानंतर तोंड फिरवतात. ज्या बच्चा तेरा कल्याण हो त्याच्या पाया पडतात. ह्याच्या बापाने ठेवलं काय कल्याण? याद लक्षात ठेवा काय बोलतोय. ज्या देवाची आपण उपासना करतो भगवान श्रीकृष्ण, तो पहिल्यांदा कर्मयोगी आहे. पहिल्यांदा आयतं खाणारा नाहीये, आयतं खाऊन देणारा नाहीये. कोणाची उपासना करतो आपण? भगवान कृष्णाची. कृष्णम वंदे. त्यांच्या शरीराकडे बघा तुम्ही. भगवान कृष्णाच्या या जगात हसणारा एकमेव देव म्हणजे भगवान कृष्ण आहे. ज्याच्या हातात संगीत आहे, दुखणं नाहीये. बाकीचे देव पाहिले जर विनाकारण टेन्शन मध्ये दिसतात. हसणं नाही, काय नाही, एकदम असं. मी एकाला विचारलं, एवढं सिरियस काय देव? पण शास्त्रीचे जरा नीट बोला. ते सिरियस नाही आहे, ते ध्यानमग्न आहेत. पण कुणाचं ध्यान करते ते माहित नाही म्हणे आम्हाला. नाही कळालं कुणाचं ध्यान करतात माहित नाही. मग तुम्ही ही मूर्ती काय ठेवली? परंपरा. हे फार शब्द वाईट. माझा मुद्दा लक्षात ठेवा. ज्ञान हसरे हे कृष्ण शिकवतात. जगावर प्रेम करावं हे भगवान कृष्ण शिकवतात. आणि दुष्टांना समाप्त करावं हे सुद्धा कृष्ण शिकवतात. इथून पुढे वारकरीने लक्षात ठेवा. गो माफी फिफी मागितली तर आम्ही वारकरीत आम्ही असं काही नाही. ही नियम आहे. धर्म टिकला पाहिजेत, दैवत टिकलं पाहिजेत. त्याच्याही पुढे सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रातल्या विशेष करून लोकांना गाथा ज्ञानेश्वरी टिकली पाहिजे. त्याच्यासाठी आपला जन्म आहे. काय गमवलंय आपण? गाथा ज्ञानेश्वरी जी आपल्यासाठी तुकोबाईने माऊलीने लिहिलीत, ती जर आपण टिकवू शकलो नाही तर काय टिकवणार तुम्ही? पिझ्झा, बर्गर, काय काय सगळं संस्कृतीला? अहो महाराज संत एवढे श्रीमंत आहेत. अनुभवामृत वाचा तुम्ही. हे जे बिग बॉस निघालेलं होता, बोसान गॉड पार्टिकल ज्याला म्हणतात, एक अध्याय अनुभवामृतामध्ये की जग अमृतातून मूर्त कसं होतं 700 वर्षापूर्वी ज्ञानोबाईंनी लिहिलेले आहेत. हे ज्ञानोबा आहेत. भौतिक श्रीमंती आणि आध्यात्मिक श्रीमंतीचा संगम भारतीय अध्यात्मामध्ये आहेत. दोन्ही श्रीमंती पण पाहिजेत. 4 पुरुषार्थामध्ये पैसा सुद्धा पुरुषार्थ आहे. अर्थ पुरुषार्थ आहेत. ज्ञानोबाचं हे वर्णन आहे बरं का. ज्यांच्याकडे धन आहेत माऊली त्यांचे राजे आहेत, आणि ज्यांच्याकडे ज्ञान आहेत माऊली त्यांचे गुरु आहेत. काय म्हणतात तुम्हाला? म्हणती ज्ञानदेव. तुम्हाला ज्ञानोबा असं म्हणतात, ज्ञानदेव. ज्ञान पण देव पण एकत्र नांदतात ते ज्ञानोबा आहे. विठ्ठला विठ्ठला. कधी मी आज एक सकाळी काल ओवी लिहित होतो, सार्थ ज्ञानेश्वरी चालू आहेत. काही काही ओव्या अशा आहेत ना, दिवसभर नशेत ठेवतात. दिवसभर ती जी शब्द आहेत, शब्द फिरवण्याची टेक्निक आहेत, बोलण्याची टेक्निक आहेत, हे फार कमी लोकांना आहेत का. आपण आहे ना 2-3 गोष्टीलाच बांधलेला असतो. मी आता समाजामध्ये जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं, जेवणावर लोकांचं एक जास्त लक्ष आहे आणि दुसरं लक्ष आयत्या पैशावर आहेत. तुमच्यामध्ये जर पुरुषार्थ असेल ना, कोर्टातच जायला नाही पाहिजेत. लक्षात ठेवा. बाप दाद्याने जमीन घेतलेली असेल
आणि त्याच्यात वाटा पाडण्यासाठी आपण कोर्टात जातो. बापाचे आहोत का? कळते का? जमीन कोणाची आहे? बापाची. त्यांनी कमवलेली आहेत, वाटण्यासाठी तुमचे भांडणे आहेत. एवढे गरीब पोरं त्या बापाने जन्माला घातले का की किमान आहे ती जमीन सोडून द्या, ते कमवू शकत नाहीत. एवढी अपंगपणा आपल्यात नकोय. कधीतरी मोठे मोठे लोक आहेत बघा, कोर्टात केसेस का बघा बर. आज ज्यांचं जगात सगळ्यात मोठं साम्राज्य आहे नेटवर्क मध्ये, ते दोघं भाऊ बसले आणि जमीन काय वाटून घेतलं कमी जास्त, कोर्टात गेले का ते? केवढं मोठं साम्राज्य. मी कीर्तनात नाव नाही घेत त्यांचं. वाद गेला नाही तिथं आणि लगेच दुसऱ्यांदा कमवायला सुरुवात केली. ही शिका. आपण शेतकरी आहोत, आपल्याला हे ज्ञानोबाने शिकवतात बरं का तुम्हाला. शिका. गेलं. आज तुम्ही भांडून घेतलंय, उद्या तुमचा मुलगा टिकवेल कशावरून? म्हणून त्याला शिकवताना पुरुषार्थ शिकवा.